श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आषाढ महिना सुरू झालेला आहे. 15 जुलै 2026 ते 12 ऑगस्ट 2026पर्यंत. आषाढ महिना हा आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा 4था महिना असतो. खरं तर आषाढ महिन्यापासून सणवार सुरू होतात. आता या आषाढ महिन्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दलचीच आज आपण माहिती घेणार आहोत. आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहेत, पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच आषाढ महिन्यात आखाड कधी तळावा, लेकीला जावायला जेवायला, तसेच त्यांचा मान सन्मान कसा करावा, कांदा नवमी कशी साजरी करावी, तसेच आखाड महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ सगळा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरेसुद्धा मिळतील. मैत्रिणींनो, आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगी खाणं सोडायचे आहेत, त्यांच्यासाठी ही कांदे नवमी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या दिवशीपासून ही पदार्थ खाणं सोडायचे असतात. लग्नानंतर ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे, असे लेक जावई असोत किंवा जुने लेक जावई असोत, यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं, त्यांचा मानसन्मान कसा करायचा आहे, आखाड म्हणून जावायला कोणते कोणते पदार्थ खाऊ घातले जातात, आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे जे 4 महिने असतात, हे चातुर्मास म्हणून ओळखले जातं. आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागामध्ये आखाडाचा महिनासुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर या आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व असतं. कारण आषाढ महिन्यात धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संतधार सुद्धा सुरू असते, ज्याला आपण झड लागणं असं म्हणतो. की 2-2, 3-3 दिवस सारखं बारीक बारीक पाऊस चालू असतो. सूर्याचं 2-2, 3-3 दिवस दर्शनसुद्धा आपल्याला होत नाही, अशी परिस्थिती आखाड महिन्यामध्ये असते. त्यामुळे वातावरणात दमटपणा व गारवाळा असतो. तसंच आषाढामध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावे म्हणून तेलकट पदार्थाचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं. तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीराला उष्णता पुरवण्याचे काम करतो. त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळला जातो. आणि हो, जो काही आपण आखाड मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळवणीचे पदार्थ केलेले असतात, जसे की पापड, कुरड्या, सांडगे, शेवया, या आषाढ महिन्यापासून खायला सुरुवात केली जाते. आखाड तळणं म्हणजे काय, तर गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या, तीळ लावून गोड खास करून गुळाची शंकरपाळे बनवणं किंवा ज्या गारग्या असतात त्या बनवणं, कापण्या बनवणं, मुगाची भजी, कांद्याची भजी, पीठ रव्याचे लाडू, नारळाचे लाडू स्पेशली या महिन्यामध्ये बनवले जातात. त्यानंतर चकल्या, शेव, कणपोळी जे असेल पदार्थ असतात ते बनवले जातात आणि खाल्ले जातात. स्पेशली नवीन लग्न झालेली जे लेक जावई असतात त्यांना या आखाड महिन्यामध्ये बोलवलं जातं. जावयाचा मानसन्मान केला जातो. जावयासाठी स्पेशली आखाड तळला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो. तर हा आखाड तळायचा असतो. तर हा जो आखाड असतो तो स्पेशली आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळा तर अतिशय उत्तम आहे. जसं की बघा, तुमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी, तर आम्ही काय करणार की हा आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार. जसं की 15 जुलै आषाढ महिन्याला सुरुवात झाली आणि तो 13 ऑगस्टला संपणार आहे. तर एवढ्या दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुमचा आखाड तळायचा आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमच्या लेक जावयांना सासरी बोलवायचं आहे. आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा. त्या दिवशी आपल्या घरातील सर्व देवी देवता असतात, मूर्ती असतात, त्यांना स्नान घालून घरीच तुम्हाला ते उजळवायचे असतील तर ते उजळून घ्यायचे, स्वच्छ करायचे सर्व देवा, आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळी देवपूजा करताना शिरा, खीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायचा. थोडं आखाड तळायचा आणि त्या आखाडाचा नैवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी
आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं किंवा मारुती वगैरे असतो, तिथे सुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात. किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या घरी बोलवलं जातं किंवा त्यांना सुद्धा हे थोडे थोडे पदार्थ आकाड तळेला दिला जातो. आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आकाडाचाच नैवेद्य दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी जरी तुमचे लेक जावई आले तर त्या दिवशी आकाड तळून देऊ शकता. पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आकाडाचा नैवेद्य दाखवून तुमच्या कुलदेवीचा वारी तुम्हाला द्यायचा आहे. आता तुमचे लेक जावई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला हे जे पदार्थ सांगितले किंवा तुमच्याकडे जे पदार्थ बनवले ते तुम्ही सर्व पदार्थ तळायचे आहेत. लेक जावई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मान सन्मान देत असतो. त्यामुळे लेक आणि जावई आपल्या घरी आल्याबरोबर बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं. बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओळून त्यांच्यावर टाकला जातो. मुलीला हळद कुंकू लावायचं, जावयाला गंध लावायचा आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं आणि औक्षण करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर अगदी चटाई किंवा पाट टाकून त्यावर त्यांना बसवायचं आहे. त्याच्यासमोर रांगोळी काढायची आणि त्यांना त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहे. आणि त्यासोबतच जो हा आकाड आपण तळलेला आहे तो एका ताटामध्ये वाढून घ्यायचा आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचे आहे. जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून घ्यायची आहे. जावयाला सुद्धा यथाशक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे किंवा कोणती एखादी वस्तू द्यायची असेल ती तर देऊ शकता. जेव्हा आपण लेक जावयाला बोलवतो तर त्यांचा या प्रकारे मान सन्मान करायचा असतो. तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मानसन्मानसुद्धा करायचा असतो. आता बघा, आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्री आणि चैत्र नवरात्र याच वेळेस आपण आपल्या कुलदेवीचा मानसन्मान करत असतो. खरं तर आषाढ महिन्यातसुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जात असतात. आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होत आहेत. आणि या आषाढी एकादशीला किंवा या आषाढी एकादशीची संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा एखादी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो. ज्या गावाची जी ग्रामदैवत आहे किंवा काही ठिकाणी साती आसरांनासुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता. आता बघा, आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी. जो पद्धतीने काही मानसन्मान असतो, प्रत्येक समाजामध्ये मानसन्मान या वेगवेगळा असतो. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. मग ती वरण भात आहे, मेथीची भाजी आहे, पुरणपोळी आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं असं असतं. काही ठिकाणी फक्त खारा नैवेद्य जो मांसाहाराचा नैवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त गोडाचा नैवेद्य केला जातो. तसेच आषाढ महिन्यात शक्य असेल तर एकतरी सवाशीण आवर्जून जेव घालावी. आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगलं असतं. मुळात तर कुळदेवीसाठी करतो तर ती आपल्याला भरभरून देत असते. आपल्या कुळाचा उद्धार करते, तसंच कुळाचं रक्षण करते. म्हणून अगदी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एकतरी सवाशीण तुम्ही जीव घालायचे असते. जर अगदी तुम्हाला मूळ पीठावर जाणं शक्य नाही आहे, देवीची सेवा करणं, उपासना करणं, तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी भरा, देवीचा मानसन्मान करा, मानपान करा. आणि मेन म्हणजे आता मी जसं सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी साती आसरांची सेवा करतो तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत आहे त्यांना नैवेद्य दाखवला जातो. म्हसोबाचा मानपन्मान केला जातो. म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे रोट हा नैवेद्य दिला जातो. प्रत्येकाची जी श्रद्धा आहे ती चुकीची आहे, वाईट किंवा ती चुकीची आहे, वाईट आहे असं बोलायचा अधिकार आपल्याला नाही. म्हसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर अमावास्येला म्हसोबाला महाराजांना त्यांचा मानपान करायचा असतो. तुम्हाला आषाढी अमावास्येला नक्कीच सांगेल, पण या आषाढी महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून या गोष्टी करायच्या आहेत. तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं किंवा व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी एक वेळा तरी पठण करू शकता.
आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी. नाहीतर रोज 1 माळ किंवा 11 किंवा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तर बघा, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल. आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणे सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाची आहे, कारण भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. तसेच तुळशीचं रोपसुद्धा तुम्ही आवर्जून आषाढी एकादशी दिवशी लावू शकता. आषाढाचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूचेच एक रूप असलेल्या विठ्ठलरूपी पांडुरंगाला समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपण विठू माऊलीची जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करावा. मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरिनामाचा जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं हरिपाठ वाचन आणि नित्यनियमाने पांडुरंगाला तुळशीपत्र वाहणे एवढी सेवा जरी केली तरी खूप झालं. जेवढेही काही कराल ते वरवर न करता मनापासून करा, कारण देव भक्तीचा भुकेला आहे. चातुर्मासामध्ये गोपद्म व्रतसुद्धा केलं जातं आणि तुळशीचे अर्चन हे सुद्धा केलं जातं. ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी 1 तुळशीपत्र तरी भगवान श्रीहरी विष्णूंना असो किंवा पांडुरंगाला असो किंवा बाळकृष्ण असो त्यांना तरी आवर्जून अर्पण करावं. पण लक्षात घ्या, या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. आणि जेव्हा आपल्या कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असेल तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझा 1 पान मी तोडत आहे अशी विनंती करायची असते. आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्रीहरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये 1 जरी तुळशीपत्र तुम्ही रोज अर्पण करा. मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही अर्पण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, आषाढ महिना अतिशय पवित्र आहे, तर या महिन्यात कृपया मांसाहार, मद्यपान, धूम्रपान हे वर्ज्य करावं. तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये. ताई, आम्ही खात नाही, मग आमच्या घरच्यांना खाऊ घातलं तर चालेल का? किंवा ते ऐकणार नाही आहे तर महिलांचं पण काही मजबुरी असतात, मी समजू शकते. पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात, कारण आता खूप सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार आहेत. तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज्य करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी. पण अगदी घरातील जर घरातले ऐकणार नसतील तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. गुरुवारी म्हणजे 28 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मानले त्यांचा प्रति आदर व्यक्त करा. तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकतात. बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा गुरूंना देण्याची पद्धत आहे. आषाढ महिन्यामध्ये आपला आहार जरा कमी ठेवावा असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. शक्यतो आपण एक भुक्त म्हणजे एकदा जेवले तरी पण चालतं, कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होण्याची शक्यता आहे, जरा जास्त असते. त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचं आपण टाळायचं आहे. त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणंसुद्धा टाळायचं आहे. या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो. म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात, आषाढ स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसे की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्यासुद्धा केल्या जातात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आषाढ महिन्याची माहिती आपण घेतो तर कांदे नवमीला विसरून कसं चालेल, तर याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी आहे, तिथे आहे. कांदे नवमी म्हणतात, याचं कारणसुद्धा तसंच आहे. या दिवशी कांद्याचे भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे, कारण या दिवसानंतर 2च दिवसांनी आषाढ एकादशी येते, जी यंदा 25 जुलै 2026ला शनिवारी आलेली आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. चातुर्मासामध्ये कांदा, लसूण, वांगे वगैरे पदार्थ आणि मांसाहार हा वर्ज्य असतो. आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले 4 महिने कांदा, लसूण खाणे बंद करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे. म्हणून आषाढी एकादशीच्या 2 दिवस अगोदर असते, त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात. या दिवशी कांद्याची भजी, थालपिठं, वांगी भरीत, झुणका भाकर वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा असतो. तुम्हीही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदे नवमीला खाऊ शकता. त्याचबरोबर 12 ऑगस्टला आपल्याला दीप अमावस्या देखील साजरी करायची आहे. तर
आपल्या घरातील सर्व दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भरपूर दिव्याची पूजेच्या साहित्याची गरज पडते. त्याचबरोबर आपल्याला घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं, कारण की जिथे आपण घर स्वच्छ ठेवतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.